नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्याकरिता हा जून महिना कसा असणार आहे. कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखाद संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. इंटेन्सिटी, सक्सेस, abundance, isolation. मॅच्युरिटी. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे मॅच्युरिटी. पाहूया ही कार्ड्स आपल्याला काय सांगतात. टेन ऑफ सॉर्ड, पेज ऑफ वॅन्ड, क्वीन ऑफ पेंटॅकल, एट ऑफ पेंटॅकल आयसोलेशनच्या खाली आणि द सन. तुमची आत्ताची ऊर्जा अशी आहे द सन आणि मॅच्युरिटी, म्हणजे तुम्ही सकारात्मक आहात, तुमच्यामध्ये परिवर्तन आलेलं आहे. कारण इथे ह्या कार्डच्या खाली डेथ कार्ड आहे. तुम्ही जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत आणि ज्ञानाने सर्व बाजूने संपन्न आहात. तुम्हाला आधीपेक्षा तुमच्यामध्ये खूप बदल दिसत असेल. जो काही त्रास आधी झाला, तुम्हाला खूप ताण आला होता, त्या स्थितीमधून तुम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये आलेले आहात, परिपक्व झालेले आहात. आणि सन कार्ड आलंय म्हणजे इतके तुम्ही सकारात्मक आहात की आता स्थिती तुमची कशी असली किंवा येणाऱ्या काळात कोणतेही असे त्रासदायक किंवा अशा काही गोष्टी की ज्या अवघड आहेत असं जर तुम्हाला वाटलं तरी त्याला तुम्ही सामोरे जाऊ शकता, त्या हाताळू शकता आणि तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे ते पूर्ण कसं करता येईल याकरिता जो सकारात्मक विचार हवा, दृष्टिकोन हवा, तो तुमच्याकडे आता आहे. आणि इथे दोन सर्कल वर्तुळ दिसतायत. ती सांगतायत की जे काही आतापर्यंत तुम्हाला कटू अनुभव किंवा ताण जो होता, कामाचा म्हणा किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यात तणावपूर्ण स्थिती होती किंवा नकारात्मक ऊर्जा तुम्हाला थोडीशी त्रस्त करत होती, तर त्या चक्रातून तुम्ही बाहेर पडत आहात आणि यश कसं मिळवता येईल त्या दृष्टीने तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित केलेलं दिसतं. इथे ह्या जून महिन्यामध्ये तुमची भीती दूर होत आहे. जे काही विचार तुम्हाला त्रस्त करायचे, पुढे जाण्यापासून थांबवायचे की तू हे नाही करू शकत किंवा तुला कसं जमेल
अशा अनेक गोष्टी की ज्या तुम्ही आधी केल्या नाहीत, म्हणून जे तुमच्या बाबत तुम्हाला नकारात्मक विचार त्रस्त करत होते, ते आता करणार नाहीत. कारण तुम्ही आता परिपक्व झालेले आहात. तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्यामध्ये जर बदल केला तर आत्मविश्वासाने आपण ती गोष्ट करू शकतो. एखादी गोष्ट प्राप्त करू शकतो. पण त्याकरिता आपल्याला त्या गोष्टीवर जे काही आपल्याला प्राप्त करायचंय त्यावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे आणि ह्यामुळे तुम्ही येत्या महिन्यात तुमच्या नकारात्मक विचारांना बाजूला ठेवून, त्यांना दूर करून तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहात. तुमच्या स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहात. जे काही करायला हवं त्या गोष्टींना महत्त्व देत आहात. म्हणजे विचारांनी त्रस्त न होता कृतीवर म्हणजे कृतीला महत्त्व देत आहात. यामुळे होतंय काय की तुम्ही जे प्राप्त करू इच्छितात ते तुम्हाला सहज प्राप्त होतंय आणि समृद्धी सुद्धा येतेय. मग ती आर्थिक दृष्ट्या असेल किंवा तुम्ही ज्ञानी होत असाल, तुमच्याकडे अशा काही गोष्टी असतील की त्या तुम्ही इतरांना भरभरून देऊ शकता. पेज ऑफ वॅन्डचं कार्ड सक्सेसच्या खाली आलंय. ते सांगतंय की तुम्ही एक नवीन सुरुवात करणार आहात. तुमची जी काही इच्छा आहे की आपण हे करायला हवं, तर ती एक नवीन सुरुवात या जून महिन्यामध्ये होणार आहे आणि यश सुद्धा त्यात मिळणार आहे. ते साहस तुम्ही करणार आहात. पेजचं हे कार्ड सांगतंय की ते जे प्राप्त करायचंय, ती इच्छा जी पूर्ण करायची आहे त्याकरिता तुम्ही काही गोष्टी शिकणार सुद्धा आहात. कारण पेजची ऊर्जा शिकण्याची इच्छा दाखवते. त्याच्यामध्ये ती ऊर्जा असते की तो त्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी शिकण्याची तयारी दाखवतो. तशी तुमची ऊर्जा या जूनमध्ये दिसत आहे. अबंडन्स आणि त्याच्या खाली क्वीन ऑफ पेंटॅकल्स. पेंटॅकल्सचं हे कार्ड म्हणजे आर्थिक दृष्ट्या तुम्ही संपन्न व्हाल किंवा आर्थिक दृष्ट्या ज्या काही समस्या तुमच्या आयुष्यात होत्या त्या दूर होतील आणि काही द्वार तुमच्यासाठी खुली होतील. तुमच्याकरिता अनेक अशा गोष्टी उपलब्ध होतील की ज्या आत्तापर्यंत तुम्हाला माहिती नव्हत्या. काही कामं सहज होऊ शकतात. क्वीन ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगतंय की तुम्ही उच्च पद प्राप्त कराल, तुमची जबाबदारी वाढेल आणि तुमच्याकडे अशा गोष्टी असतील ज्यांनी इतरांचा उपचार होईल. इतरांना तुम्ही मार्ग दाखवू शकता. इतरांना बरंच काही तुम्ही देऊ शकता. आयसोलेशनचं हे कार्ड सांगतंय. एट ऑफ पेंटॅकलचं कार्ड खाली आहे. ते सांगतंय की आयसोलेशन मध्ये तुम्ही का असाल, तर तुम्हाला खूप मेहनत घ्यायची. तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही योग्य दिशेने तर जात आहात, पण त्याकरिता लक्ष केंद्रित करणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी जी काही मेहनत लागेल त्यासाठी तुम्ही स्वतःला थोडंसं इतरांपासून अलिप्त ठेवलेलं आहे असं दिसतंय. जून महिन्यामध्ये तुम्ही खूप मेहनत घेणार आहात. स्वतःच्या कामावर पूर्ण लक्ष तुमचं जे काही ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी जी काही मेहनत करावी लागणार आहे त्यावरच असणार आहे. आता आपण पाहूया तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. कॉट इन रून आणि फेटेड मीटिंग. तुमच्यासाठी मार्गदर्शन हे आहे की ज्या काही जुन्या गोष्टी आहेत किंवा अशा गोष्टी ज्यांनी तुम्हाला त्रस्त केलं, तुम्हाला जी काही कार्मिक बंधनं होती त्यांच्यापासून तुम्हाला स्वतःला अलिप्त ठेवायचंय. त्या
त्या स्थितीपासून जर तुम्ही दूर राहिलात तर तुम्ही यशाकडे जाऊ शकता. म्हणजे जुन्या गोष्टींमध्ये किंवा भूतकाळात काही अशा भावना की ज्या तुम्हाला त्रस्त करतात, काही असे विचार जे तुम्हाला तुमच्या तुमचं जे काही काम आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्यापासून दूर ठेवतात. तर अशा गोष्टींपासून तुम्हाला स्वतःला दूर ठेवायचंय, जेणेकरून तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे कम्युनिटी. म्हणजे असा काही समूह असेल तुमच्या आयुष्यात की ज्यापासून तुम्ही दूर झालात किंवा ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात काही विचार येत राहतात. तर असं जिथे काही नातं होतं कोणा समूहाबरोबर किंवा कोणा व्यक्तीबरोबर, तर तिथे तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे. हे होतं तुमचं येत्या जून महिन्याचं रीडिंग. ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.